महाराष्ट्रातील नेवरे हे एक अतिदुर्गम, जेमतेम 30 घरांच खेडेगाव. याच गावातला एक हुशार मुलगा सुमित घरच्या बेताच्या परिस्थितीवर मात करत आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर शहरी भागात जाऊन स्वतः शिक्षण उत्तमरित्या पूर्ण करतो. तिथेच कॉलेजात त्याच्या बरोबरच शिकत असणाऱ्या कविता बरोबर अतिशय घनिष्ठ मैत्री होते. कविता त्याला मनापासून आवडते. तिलाही ही गोष्ट माहीत आहे आणि तिची त्याला मूकसंमती सुद्धा आहे. सुमित तिच्यावर अगदी मनापासून प्रेम करतो. पण त्यावेळची परिस्थिती पाहता प्रेमापेक्षा शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द आणि गरज ओळखून सुमित आपलं प्रेम तिच्यापुढे व्यक्त करू शकत नाही. तेव्हाच तो मनाशी ठरवतो की शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर आधी एखादी चांगली नोकरी मिळवायची आणि मग कविताला प्रपोज करायचं. थोड्याच दिवसात सुमितला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागते. सुमित आनंदाने ही बातमी देण्यासाठी आणि मनात ठरवल्याप्रमाणे कविताला मागणी घालण्यासाठी कविताच्या घरी जातो, पण त्याला आता फार उशीर झालेला असतो. कविताचे आजारी वडील अचानक दगावल्यामुळे जवळपासच्या वडीलधाया नातेवाईक मंडळींकडून तिच्यावर लग्नासाठी दबाव आणून ओळखीतल्याच एका मुंबईत राहणाऱ्या मुलाशी ती जबरदस्तीने लग्न ठरवलं जातं. नाईलाजाने कविताला लग्न करणं भाग पडतं. लग्न करून कविता पुण्याला निघून जाते. या गोष्टी इतक्या अचानकपणे घडतात की त्याबद्दल सुमितशी काही संपर्क साधण्यासाठी तिला वेळच मिळू शकत नाही. सुमित निराश मनाने घरी परततो. तो आता कविताला विसरण्याचा प्रयत्न करतो, पण काही केल्या तिला विसरू शकत नाही. यापुढे आयुष्यात पुन्हा कधीही लग्न न करण्याचा निश्चय करून पुढे स्वतःला कामात बुडवून घेतो. लग्नाचं वय उलटून चालल्यामुळे घरातून सुमितला सारखे लग्नासाठी मागे लागतात. सुमित त्यांना खूप विरोध करतो, पण त्याच्या पाठच्या भावंडांची लग्न व्हायची असल्यामुळे कसाबसा नाईलाजाने लग्नाला तयार होतो. घरच्यांच्याच पसंतीने नात्यातल्याच भारती नावाच्या एक सुस्वरूप, यथायोग्य मुलीशी सुमितचं लग्न करून देण्यात येतं. सुमित नवीन संसारात फारसा रमत नाही. नुसताच संसारगाडा रेटत असतो, पण आपलं काम मात्र अगदी मन लावून करत असतो. त्याची मेहनत हुशारी पाहून पुढे काही दिवसातच त्याची प्रमोशनवर पुण्याला बदली होते. साहजिकच त्याला आपल्या पत्नीला घेऊन पुण्याला जाणं भाग पडतं. हळूहळू त्याला जाणीव होते की आपण आपल्या पत्नीशी उगाचच फटकून वागतो. तिला समजूनच घेत नाही. प्रेमात अपयश आल्याचा राग आपण उगाच तिच्यावर काढतोय. तसं पाहिलं तर यात तिची काहीच चूक नाही. सुमित आता आपलं वागणं सुधारतो आणि भारतीशी नॉर्मल वागू लागतो. थोड्याच दिवसात त्यांच्यात एक चांगलं पती-पत्नीच नातं निर्माण होतं. त्यातूनच त्यांना एक छानशी गोंडस मुलगी होते. दोघांचाही संसारही व्यवस्थित चाललेला असतो. दोघेही आपली सुखदुःख एकमेकांशी शेअर करतात. सुमित एक दिवस मूडमध्ये येऊन आपलं लग्नापूर्वीच कविता बरोबर जमलेलं प्रेम व काही कारणांनी तिच्याबरोबर होऊन शकलेलं लग्न ही सगळी हकीकत भारतीला सांगतो. भारती ही सगळं निमूट ऐकून घेते. झालं गेलं विसरून जा, आता कविताच्या जागी मी आहे. तिची तुम्हाला आठवण सुद्धा होणार नाही. इतकं मी तुमच्यावर प्रेम करीन असा सुमितला धीर देते. सुमित आता भारतीला आग्रह करतो की तुला मला काही तुझ्या पूर्वायुष्यातली एखादी गुपित गोष्ट सांगायची असेल तर सांग. भारती सुरुवातीला लाजते. नाही नाही म्हणते. सुमित मात्र तिला सांगण्याची गळच घालतो. कोणालाही सांगण्याच आणि ऐकून सगळं विसरून जाण्याचं वचन देतो. त्या गोष्टीचा आपल्या वर्तमान आयुष्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याची खात्री देतो.
इतका विश्वास दिल्यावर भारती सुद्धा आता आपल्या लग्नापूर्वीची मनातली एक अतिशय नाजूक गोष्ट मोठ्या विश्वासाने सुमितला सांगते. पण ती गोष्ट ऐकल्यावर मात्र सुमितचा पुरुषी अहंकार परत जागा होतो. तो भारतीची ही गोष्ट पचवूच शकत नाही. त्या दिवसापासून सुमित भारतीच्या नात्यात पुन्हा हळूहळू दुरावा निर्माण होतो. तो तिला टाळू लागतो. स्वतःला पूर्णपणे कामात बुडवून घेतो. रोज ऑफिसमधून उशिरा घरी येतो. सुट्टीच्या दिवशी देखील घरात भारती किंवा मुलीला वेळ देता सतत बाहेर राहू लागतो. सारखा चिडचिड करतो. भारतीशी तुसल्यासारखं वागू लागतो. मुलीचा राग करतो. अशाच धुमसत्या परिस्थितीत 2-3 वर्ष निघून जातात. सुमितच्या वागण्याने भारती मनातून कोलमडते. त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होतो. निरुत्साह आणि अशक्तपणामुळे ती सतत आजारी पडते. तिच्या सततच्या कुरबुरीना कंटाळून सुमित आता तिला पूर्णपणे टाळू लागतो. सतत 5-6 दिवस, आठवडाभर बाहेर राहू लागतो. असंच एक दिवस सकाळी लवकर उठून ऑफिसला निघायच्या तयारीत असणाऱ्या सुमितला भारती हाक मारते. सुमित तिच्याकडे दुर्लक्ष करतो. पण ती पुन्हा निर्वाणीने हाक मारते आणि सांगते की आज मला अगदीच उठायला होत नाही. तेव्हा बेबीला आज तू जाता जाता शाळेत सोड. मग पुढे ऑफिसला जा. सुमित चिडतो. नाही म्हणतो. ऑफिसला उशीर होईल असा बहाणा करतो. शेवटी भारती त्याला विनवणी करते की तुझा राग माझ्यावर आहे, तर मग बेबीला यात कशाला ओढतोस? तिचा यात काय गुन्हा? शेवटी सुमित नाईलाजाने बेबीला शाळेत सोडायला जातो. शाळेबाहेर मुलांची आणि त्यांना सोडायला आलेल्या पालकांची खूप गर्दी झालेली असते. फक्त मुलांनाच गेटमधून आत सोडलं जातं. पालक मात्र बाहेरच थांबलेले असतात. सुमित बेबीला घेऊन गर्दीत घुसतो आणि बेबी गेटमधून आत जाईपर्यंत पाहत राहतो. बेबी सुखरूप आत गेल्यावर हुश करत गर्दीतून वाट काढत बाहेर येतो आणि जमलेल्या इतर पालकांच्या चिकाटीकडे आश्चर्याने पाहत राहतो. तेव्हा त्याला त्या पालकांमध्ये ओझरता साधारण कविता सारखा चेहरा दिसतो. सुमित मुद्दाम तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. पण गर्दीच्या रेटारेटीमध्ये त्याला नीटसं काही दिसत नाही. कविता सारख्या दिसणाऱ्या त्या चेहऱ्यामुळे सुमित अस्वस्थ होतो. त्या दिवशी ऑफिसमध्ये देखील त्याच कामात लक्ष लागत नाही. तो पुन्हा एकदा पूर्वीच्या विसरलेल्या कविताच्या आठवणींनी बेचैन जातो. रात्री नीट झोपत नाही. आता मनाशी ठरवतो की आता काहीही करून उद्या पुन्हा शाळेत जाऊन खात्री करून घ्यायची की ती नक्की कविताच आहे की दुसरी कोणी. सुमित सकाळी लवकर उठून तयार होतो आणि स्वतःहून बेबीला शाळेत सोडायला निघतो. भारती मनातून सुखावते. सुमित आता शाळेजवळ पोहोचतो. पण आज त्याची नजर मात्र कविता सारख्या दिसणाऱ्या चेहऱ्याचा सतत शोध घेत असते. लवकरच तो क्षण येतो. तो चेहरा त्याला पुन्हा ओझरता दिसतो. सुमित आता पटकन बेबीला गेटमधून आत सोडतो आणि तिथेच त्या चेहऱ्याची जवळ येण्याची वाट पाहत घोटाळत राहतो. इतक्यात कविताच आपल्या लहान मुलाला घेऊन गेटकडे येताना त्याला दिसते. सुमित तिच्याकडे पाहताच राहतो. दोघांचीही नजरांजर होते. सुमित स्माईल देतो. कविता नुसतीच त्याच्याकडे पाहते. मुलाला गेटमधून आत सोडते आणि सुमित काही बोलण्याचा प्रयत्न करणार इतक्यात कविता पटकन गर्दीतून वाट काढत निघून जाते. सुमित नुसताच पाहत राहतो. मात्र आता पुन्हा वारंवार कविताची भेट होण्याच्या शक्यतेने मनातून रिलॅक्सही होतो. काहीही करून आता पुन्हा तिला गाठायचंच. आपली सगळी बाजू एकदा सविस्तर समजावून सांगायची, असा विचार करून सुमित तिथून निघतो.
नंतर जवळजवळ 2-3 दिवस सतत मुलीला सोडायच्या बहाण्याने शाळेजवळ कविताची वाट पाहत राहतो. पण कविता काही त्याला भेटत नाही. चौथ्या दिवशी मात्र पुन्हा त्याला मुलाला सोडायला आलेली कविता त्याला दिसते. त्याची मनातली आशा पुन्हा पल्लवित होते. हिम्मत करून सुमित आज तिला काहीही करून गाठतोच आणि कविता अशी हाक मारून बोलण्याचा प्रयत्न करतो. कविता आता त्याला ओळख तर दाखवते, पण मोजकच बोलून त्याला टाळून पटकन निघून जाते. इकडे सुमित बेचैन होतो. पुढच्याच दिवशी सुमित पुन्हा शाळेबाहेर कविताला गाठतो आणि काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे असं सांगून तिच्याशी फक्त 5 मिनिटे बोलण्याची इच्छा व्यक्त करतो. कविता वेळ नाही, उशीर झालाय, घरी कामं आहेत असं सांगून टाळण्याचा प्रयत्न करते. पण सुमित खूपच आग्रह करतो. तिचाही नाईलाज होतो. ती सुमितला आज नको, उद्या मुलांना शाळेत सोडल्यानंतर बोलू असं सांगून आपली सुटका करून घेते. इकडे कविताच्या मनातही चलबिचल होते. आपला लग्नापूर्वीचा प्रियकर आता इतक्या वर्षांनी अचानक आपल्याला भेटतो आणि काहीतरी बोलण्याची इच्छा व्यक्त करतो. तो आपल्याला ब्लॅकमेल तर करणार नाही ना? त्याला आपल्याशी काय बोलायचं असेल? आपण अचानक त्याला न कळवता पटकन लग्न करून त्याच्या आयुष्यातून दूर निघून गेलो. त्याचा जाब तर त्याला विचारायचा नसेल की त्याला आपली बाजू समजावून सांगायची असेल. आता आपण एक विधवा. आपलं असं एका परपुरुषाला बाहेर भेटणं योग्य दिसेल का? कोणी पाहिलं तर काय म्हणेल? त्यातून इतर काही अफवा पसरली तर उगाचच दोघांचीही बदनामी होईल. काय करावं? भेटायला जाणं योग्य की अयोग्य? जाऊ दे. एकदा शेवटचं भेटून त्याला पुन्हा कधीही भेटणं तर सोडाच, पण साधी ओळखही दाखवण्याबद्दल खडसावून सांगूया असा विचार मनात पक्का करून ती दुसऱ्या दिवशी सुमितला भेटायला जाते. दुसऱ्या दिवशी सुमित आणि कविता मुलांना शाळेत सोडून जवळच्याच एका साध्याच हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी जातात. इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना नकळत त्यांच्या पूर्वीच्या एकमेकांवरच्या प्रेमाचा विषय निघतो. अगदी मनापासून प्रेम असूनही चांगली नोकरी मिळून स्थिरस्थावर झाल्याशिवाय लग्नाचा विचार करायचा नाही अशा केलेल्या निश्चयामुळे आपल्याकडून लग्नाला उशीर झाला आणि तुझ्यावर अशी दुसऱ्या लग्नाची पाळी आली. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला स्वतःला जबाबदार धरून सुमित कविताची सर्वप्रथम माफी मागतो. पुढे गप्पांच्या ओघात सुमितला तिची खरी कहाणी कळते. वडिलांच्या अचानक जाण्याने तिच्या मनाविरुद्धच तीच लग्न नात्यातल्याच एका मुलाबरोबर लावून दिलं होतं. पण लग्नानंतर साधारण 1.5 वर्षांतच तो एड्स सारख्या भयंकर रोगाने दगावला. त्याच्यापासूनच तिला एक मुलगा आहे. घरी बेडवर खेळलेले आजारी सासरे असतात. घरात कमावतन दुसरं कोणीच नसल्याने कविताला जवळच्याच एका कंपनीत काम करून सगळ्या कुटुंबाची जबाबदारी पेलावी लागते. त्यामुळे तिची परिस्थिती तशी बेताचीच आहे. त्यामुळे सुमित आता कविताला आपल्याच कंपनीत जास्त पगाराचा चांगला नवीन जॉब मिळवून देण्यास प्रॉमिस करतो. कविता सुरुवातीला अवघडते, पण सुमितच्या आग्रहापुढे शेवटी नाईलाजाने तयार होते. पुढे एकाच ऑफिसात काम करत असल्यामुळे रोजच्या भेटण्या बोलण्यातून पुन्हा एकदा दोघांमध्ये हळूवार मैत्री फुलते. ऑफिसच्या वेळेव्यतिरिक्त नंतरही त्याचं एकत्र बाहेर फिरणं, सिनेमा, शॉपिंग या गोष्टी वाढतात. दोघांनाही पुन्हा एकदा एकमेकांचा सहवास आवडू लागतो. अशातच सुमित एक दिवस कविताला ऑफिसच्या कामानिमित्त 2 दिवसांसाठी दुसऱ्या शहरात आपल्यासोबत मीटिंगला चालण्याचा आग्रह करतो. कविता नाही म्हणते. लहान मुलगा, आजारी सास्यांची अडचण सांगते. सुमित तिची ही अडचण सुद्धा सोडवतो.
आता तिच्यापुढे सुमित बरोबर मीटिंगला जाण्याशिवाय गत्यंतरच उरत नाही आणि ती तयार होते. मीटिंगच्या आदल्या दिवशी दोघेही निघतात आणि रात्री एका हॉटेलवर मुक्कामासाठी थांबतात. फ्रेश होतात आणि गप्पा मारत बसतात. गप्पांच्या ओघात वाहवत जाऊन सुमित थोडा रोमॅन्टिक मूडमध्ये येतो आणि कविताला आपल्या मिठीत ओढण्याचा प्रयत्न करतो. ती विरोध करते. त्याला ढकलून स्पष्ट नकार देते. पण सुमितच्या अगदीच हट्टापुढे शेवटी नाईलाजाने त्याला आपली सद्य कहाणी सांगते की तुझ्या माझ्यात आता आपले पूर्वीसारखे संबंध पुन्हा नाही बनू शकणार. मी तुला आता आणखी अंधारात ठेवू इच्छित नाही. तुला तर आधीच माहीत आहे की लग्नानंतर 1.5 वर्षातच माझा नवरा एड्स सारख्या रोगाने मरण पावला. पण जाता जाता तो मलाही त्या रोगाची लागण लावून गेला. तुझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवून माझ्यापासून तुला या रोगाची लागण व्हावी हे मला स्वतःला नाही आवडणार. थोड्याशा मोहापायी मला तुझा सुरळीत चाललेला संसार विस्कळीत नाही करायचाय. त्यामुळे तूही मनाला थोडा आवर घाल. शरीरसुख म्हणजेच सर्वस्व असं नसतं अरे. आपण मनाने एक आहोत. फक्त एकत्र राहणं म्हणजेच संसार करणं असं मुळीच नसतं. आणि तरीही जर तुझा हट्टच असेल तर मात्र मी तुला जराही अडवणार नाही. तू अगदी तुझ्या मनाप्रमाणे वागायला मोकळा आहेस. पण त्याआधी एकदा तरी अगदी मनापासून प्रामाणिकपणे आपल्या बायका मुलांचा विचार मनात आण. आपण त्यांना फसवतो आहोत. त्यांच्याशी प्रतारणा करतो आहोत. असं तुला जराही वाटत नाही का? तुझ्या मनालाच विचार. आणि उत्तर जर हो असं येत असेल तर मात्र तू माझ्याकडून नुसतंच शारीरिक सुख मिळवशील. पण त्यातल्या आत्मिक सुखाला मात्र कायमचं मुकशील. सुमित कविताच बोलणं मनापासून ऐकतो आणि पुन्हा तिला आपल्या मिठीत घेतो. हाताने तिच्या तोंडावर हात ठेवून तीच बोलणं मध्येच थांबवतो. आणि आता आपली बाजू कविताला समजावून सांगतो. हे बघ कविता, तुझं म्हणणं मला अगदी मनापासून पटतंय. पण मला नाही वाटत की मी काही चुकीचा वागतोय. हो, मी माझ्या बायकोशी प्रतारणा करतोय हे खरं. पण त्याला ती स्वतः जबाबदार आहे. खरं म्हणजे तुझं लग्न होऊन तू माझ्यापासून दूर निघून गेल्यामुळे मला इतर दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करण्यात काडीचाही रस नव्हता. मी माझ्या लग्नाचा विषय नेहमीच टाळत राहिलो. पण लहान भावंडाच्या खोळंबलेल्या लग्नामुळे आणि केवळ माझ्या आईच्या इच्छेखातर मला माझ्या एका लांबच्या मामाच्या मुलीशी म्हणजेच भारतीशी नाईलाजाने लग्न करावं लागलं. माझ्या त्या मामाने दारूमध्येच आपलं सगळं जीवन बुडवलं होतं. मग त्याच्यामागे त्याच्या एकट्या तरुण मुलीलाही आधाराची गरज होती. पण लग्नानंतर देखील तुझ्या आठवणीमुळे मी मनाने तिला कधीच आपली समजू शकलो नाही. पुढे माझी इकडे पुण्याला बदली झाली. जसजसा मला तुझा विसर पडत गेला तेव्हा मात्र मी हळूहळू तिला स्वीकारायला लागलो. थोड्याच दिवसात आम्हाला मुलगी झाली आणि आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ आलो. आता आपण आपली कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवायची नाही. या प्रामाणिक विचाराने मी तिला एक दिवस आपल्या पूर्वीच्या प्रेमाबद्दल सगळं सांगून टाकलं. तिनेही ते मोठ्या मनाने एक्सेप्ट केलं. मग मी तिला तिच्या एखाद्या गुपिताबद्दल सांगण्याचा आग्रह केल्यावर तिने मला तिची जी कहाणी सांगितली त्याने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आमच्या लग्नापूर्वी 2-1 वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा नेहमीप्रमाणे साधारण एप्रिल-मे महिन्यात मुंबईहून बरीचशी मंडळी आपल्या मुलाबाळांसोबत गावाला सुट्टी घालवण्यासाठी जातात. तशीच काही नातेवाईक मित्रमंडळी गावाला तिच्या शेजारच्या मैत्रिणीच्या घरी राहायला आलेली होती. शेजारच घर असल्याने भारतीचीही त्यांच्या घरी अगदी घरच्या प्रमाणेच येण जाण होतं.
अशातच पाहुणे मंडळींची आणि भारतीची चांगलीच गट्टी जमली. त्यातल्याच एका तरुणाबरोबर भारतीचे खास मैत्रीचे संबंध जुळले. त्याच मैत्रीचे प्रेमात रूपांतर होऊन अधिक वाहवत जात शरीरसंबंधापर्यंत त्यांची मज गेली. नंतर लग्नाच्या आणाभाका झाल्या आणि बघता सुट्टीचे 1.5 महिने संपले. पाहुणे मंडळी पुन्हा निघून गेली. पण गेल्यावर मात्र त्या तरुणाचा ना पत्ता ना फोन. तेव्हा भारती मनातून चांगलीच घाबरली. आपण फसवलो गेल्याची तिला पक्की जाणीव झाली. इकडे थोड्याच दिवसात भारतीच्या शरीरावर मातृत्वाच्या खुणा दिसू लागल्या. गावात चर्चा होऊ लागली. बदनामीच्या भीतीने अगदी जवळच्या शेजारच्या काही मंडळींनी सरकारी दवाखान्यात नेऊन भारतीची सुटका करवून घेतली. पण त्यात एक नवीनच बाब पुढे आली की तिला HIV लागण झालेली आहे. त्यामुळे तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्या एका मोहाचा क्षणाचा डाग मात्र तिला एड्सच्या रूपाने कायम आयुष्यभर लागला. हीच गोष्ट मनाला लावून घेत तिच्या वडिलांनी सतत दारू प्यायला सुरुवात केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कसलाच सुगावा लागून देता तीच माझ्याबरोबर गुपचूप लग्न लावून देण्यात आलं. लग्नानंतर बरेच दिवस तिला कोणत्याच गोष्टीत उत्साह नसे. सतत थकवा, नेहमीचं आजारपण या गोष्टी तर नित्याच्याच. पुढे प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता तर तो रोग मला सुद्धा लागलाच आहे. पण आमच्या मुलीला देखील होण्याची दाट शक्यता आहे. मुलीसाठी थांबलो. नाहीतर मी भारतीला केव्हाच घटस्फोट देऊन मोकळा झालो असतो. तशी भारतीची सध्याची अवस्था तर वाईट आहे. त्या रोगाचे परिणाम आता तिच्या शरीरावर अगदी स्पष्टपणे दिसतात. सतत थकवा, कसलाच उत्साह नाही, काही खायची इच्छा नाही, खाल्लेला पचत नाही, प्रतिकार शक्ती कमी. त्यामुळे साधी सर्दी देखील जीवघेणी ठरते. अनेक उपचार झाले. आता तर डॉक्टरांनी देखील आशा सोडली आहे. त्यामुळे ती आता फार दिवसाची सोबती नाही. तेव्हा पुन्हा मी एकटाच पडणार. तिच्यामुळे हा आजार मला आधी झाला असल्यामुळे तुझ्यामुळे मला पुन्हा हा आजार होईल याची तू काळजीच करू नकोस. खरं पाहिल तर आपण आता एकाच बोटीवरचे 2 प्रवासी आहोत. आपला मार्ग देखील एकाच आहे. मी तुझ्याबरोबर तुझ्या मुलाचा देखील सांभाळ करायला तयार आहे. फक्त भारती जिवंत असेपर्यंत उघडपणे आपण काही करू शकत नाही. तेव्हा ती जायची वाट आपल्याला पाहावीच लागेल. मग त्यानंतर पुन्हा एकदा आपण नव्याने एकत्र येऊ अशी आशा करूया. पण आता भारतीच्या मरणाची आशा करता करता जवळपास 22-23 वर्षे लोटलीत. दोघांची मुलं सुद्धा आता मोठी झालीत. शिक्षण पूर्ण करून लग्नाला झालीत. भारतीची प्रकृती कधी खूपच बिघडते, पुन्हा तितक्याच वेगाने सुधारते देखील. पण अशा परिस्थितीत सुमित आणि भारती कोणताच ठोस निर्णय घेऊ शकत नाहीत. कारण कायद्याच्या दृष्टीने विचार करता संपूर्ण सहानुभूती भारतीच्याच बाजूने जाते. तेव्हा आता नुसतंच मुख गिळून समोर जे घडतंय ते पाहत राहण्याशिवाय सुमित आणि कवितापुढे कोणताच पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आता ऑफिसच्या आउटस्टेशन मीटिंगच्या कारणाचाच तेवढा काय तो त्यांना आधार आहे. दोघेही आपले आशेवरच जगताहेत. ही आशाच फार वाईट असते. कधी कधी जीवन उद्ध्वस्त करते.